नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये मटणाची झणझणीत अशी भाजी बनवणार आहोत. खूप छान अशी भाजी तयार होते. मटण करण्याची पद्धत वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी असते. तर आज आमच्या भागामध्ये मटण कसं बनवतात ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे सर्वप्रथम मी 1 किलो बोकडाचं मटण घेतलेलं आहे. हे मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. कधीही मटण घेताना आपल्याला घरी आल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर अर्धा चमचा आपण यामध्ये हळद टाकू. हळद टाकल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करायचं आहे. सगळीकडे हळद आणि मीठ लागलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करून झाल्याच्या नंतर 5 ते 10 मिनटं हे मटण असंच ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे. तर इथे शिजवण्यासाठी मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे. तर इथे मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि वाटीमध्ये एक मी मसाला तयार केलेला आहे. यामध्ये थोडंसं खोबरं आहे, लसूण आहे, थोडंसं मी आलं किसून त्यामध्ये टाकलेलं आहे आणि धना पावडर आहे. हे सगळं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे आणि कुटून घेतलेला हा मसाला आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. इथे तुम्ही आलं लसूणची पेस्टसुद्धा यामध्ये टाकू शकता. तर मी आलं लसूण आणि खोबरं कुटून घेतलेलं आहे, तेच परतून घेतलेलं आहे. त्यामुळे इथे मी आलं लसूणची पेस्ट टाकलेली नाही. तर मटण टाकून आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे. तर 2-3 मिनटं छान असं आपल्याला मटण परतून घ्यायचं आहे, जेणेकरून हळद मीठ सगळीकडे आपलं व्यवस्थित लागलं जाईल. तर इथे छान असं आपलं हे मटण परतून झालेलं आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर मी दुसरीकडे गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता इथे ताट काढून आपण पुन्हा एकदा मटण थोडंसं परतवून घेऊ. तर इथे 2-2 मिनटाला मटण आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत मटणामध्ये मिठाचं पाणी सुटत नाही तोपर्यंत मटण आपल्याला 2-2 मिनटाला परतून घ्यायचं आहे. तर इथे पुन्हा एकदा मी हे झाकण काढून मटण परतून घेतलेलं आहे. इथे आता आपल्या मटणाला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. तर मी गरम केलेलं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि झाकण लावून आपल्याला 5 ते 6 शिट्ट्यामध्ये मटण छान असं शिजवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करू. तर इथे मी 2 चमचे धने आणि 4 चमचे फुटाणे घेतलेले आहेत आणि थोडासा खोबऱ्याचा किससुद्धा घेतलेला आहे. तर तेल टाकून छान असं हे मी भाजून घेतलेलं आहे. थोडेसे इथे खडे मसालेसुद्धा घेतलेले आहे. लवंग आहे, मिरे आहे, दालचिनी आहे, तमालपत्र आहे, चक्रफूल आहे, थोडीशी 1 चमचा खसखससुद्धा भाजून घेतलेली आहे. हे सगळं मी वाटणामध्ये टाकलेलं आहे. तर इथे आपल्याला एक गॅसवरती मी कांदा भाजून घेतलेला आहे, तोसुद्धा यामध्ये टाकायचा आहे. तर इथे पाहू शकता कांदासुद्धा छान असा काळा होईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे. तर या काळ्या कांद्यामुळे भाजीसुद्धा आपली काळसर तयार होते. तर थोडीशी कोथिंबीर आणि लसूण घालून थोडंसं पाणी घालून छान असं मी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे. पाहू शकता छान असं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. एकदम बारीक असं झालेलं आहे. इथे वाटण आपल्याला अजिबात जाडसर ठेवायचं नाही. एकदम बारीक असं जेवढं तुम्हाला बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं आहे. तर इथे आपण थोडेसे मसाले घेतलेले आहेत, ते मसालेसुद्धा पाहू. तर 1 चमचा मी सुहाना मसाला घेतलेला आहे, 1 चमचा एव्हरेस्ट मसाला घेतलेला आहे, 1 चमचा मी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे आणि 1.5 चमचा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. तर एवढे मसाले मी मटणासाठी टाकणार आहे. तर एव्हरेस्ट मसाला तुम्ही मटणाच्या शेवटीसुद्धा टाकू शकता. तर मी फोडणीमध्ये मसाले टाकते. तर इथे आपलं मटणसुद्धा छान असं शिजलेलं आहे, पाहू शकता. तर इथे मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते. छान असं मटण शिजलेलं आहे. घरामध्ये जर लहान मुलं असतील तर तुम्ही यामधलं अळणी मटण आणि जे शिजलेलं पाणी आहे ते सुद्धा थोडंसं ठेवू शकता. मुलं सूप आणि अळणी मटण आवडीने खातात. तर थोडंसं मी काढून ठेवलेलं आहे. आता आपण भाजी तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तर तेल इथे तुम्ही कमी जास्त करू शकता.
तेल जास्त न तापवता त्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत. तेल जर जास्त तापलं तर आपले मसाले इथे जळू शकतात. तर तेल मी जास्त तापवून दिलेलं नाही, तर त्यामध्ये मसाले टाकल्यानंतर लगेचच मी वाटण टाकलेलं आहे. तर वाटण आपण छान असं भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे इथे जास्त वाटण आपल्याला परतायची सुद्धा गरज नाही. तर इथे थोड्या वेळ मी हे वाटण परतून घेतलेलं आहे आणि वाटण परतून झालं की लगेच यामध्ये आपल्याला शिजवलेलं मटण टाकायचं आहे आणि त्यामधलं जे मटणाचं सूप आहे ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे. तर इथे मी मटण आणि त्यामधलं सूप टाकून झालेलं आहे. इथे तुमच्या आवडीनुसार पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता. तर थोडंसं मी कुकर हिसळून यामध्ये टाकलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण होतं, त्यामध्ये सुद्धा गरम पाणी टाकून मी यामध्ये टाकलेलं आहे. तर पाणी टाकताना इथे आपल्याला गरमच टाकायचं आहे. घट पातळ पाहून तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही पाणी टाकायचं आहे. तर थोडंसं मला घट्ट वाटलं म्हणून मी थोडंसं पाणीसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे. तर आता इथे छान असं आपली ही मटणाची भाजी तयार होणार आहे. यावरती आपण झाकण ठेवू आणि भाजीला उकळी येऊन देऊ. तर इथे पाहू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर 4 ते 5 मिनटं मंद आचेवर ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून द्यायची आहे. तर इथे पाहू शकता छान अशी 4-5 मिनटानंतर भाजी आपली तयार झालेली आहे. त्यावरती तुम्हाला थोडासा फेस दिसत असेल, पण तो फेस फुटाण्यामुळे आलेला आहे. तर तो सुद्धा निघून जातो. थोड्या वेळाने हा फेससुद्धा निघून जातो. तर कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये टाकलेली आहे. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे. पाहू शकता छान अशी तर्री आलेली आहे आपल्या भाजीला आणि छान अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे. तर थोड्या वेळानंतर सुद्धा मी तुम्हाला भाजी दाखवते. आपली भाजी कशी दिसत आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. खूप छान अशी लागते. जर तुम्हाला चपातीबरोबर आवडत असेल तर चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. इथे तुम्ही पाहू शकता थोड्या वेळानंतर भाजी आपली कशी दिसत आहे. मस्त अशी तर्री आलेली आहे आणि चविष्ट अशी ही भाजी लागते. छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही भाजी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा शहरातून पाहता ते सुद्धा नक्की कळवा. हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या आणि तुमच्या भागामधली मटणाची रेसिपीसुद्धा शेअर करा. तर त्या प्रकारे सुद्धा मी रेसिपी बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच व्हिडिओमध्ये.